पेंडार्टन क्लासेस राहतात. स्टुडंट, मागील लेक्चरमध्ये आपण अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट, त्याचे रूल्स व त्यावर आधारित एक्झाम्पल्स पाहिले. परंतु आता या लेक्चरमध्ये आपण स्विचिंग सर्किट डायग्राम व त्याच्या टाइप्स पाहणार. तर लॉजिकचे उपयोग काय काय होतात आणि कुठे कुठे होतात हा भाग आपल्याला आता पाहायचा आहे. इट इज कॉल्ड ॲज द ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक इन इलेक्ट्रिकल स्विचिंग सर्किट. इन स्विचिंग म्हणजे इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये जे स्विच वापरले जातात, म्हणजे आपण घरामध्ये तुम्ही पाहतात की बोर्ड असतो, त्याच्यावरती अनेक बटणं असतात, पिन्स असतात. मग आपण त्या प्रत्येक बटनाला काय म्हणतो, स्विच असं म्हणतो. मग ह्या स्विचचे बांधणी करीत असताना किंवा मांडणी करीत असताना त्या ठिकाणी दोन प्रकार येतात. स्विचिंग सर्किटचे मांडणी करीत असताना दोन प्रकार येतात. पहिला प्रकार म्हणजे सेरीज अरेंजमेंट आणि दुसरा प्रकार म्हणजे पॅरलल अरेंजमेंट और पॅरलल सर्किट. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, इज अ स्विचिंग सर्किट. मग या स्विचिंग सर्किट मध्ये स्विचिंग सर्किट, आता स्विचिंग सर्किट मध्ये बघा, स्विचिंग सर्किट इन स्विचिंग सर्किट. आता ह्या स्विचिंग सर्किट मध्ये it is actually divided into the two part. Now first is the series circuit. Series circuit. आता हे series circuit म्हणजे काय? The series circuit म्हणजे काय? आता या ठिकाणी बघा, इथं काय येतो, I येतो, series circuit. आणि नेक्स्ट वन इज कॉल्ड ॲज अ पॅरलल सर्किट. पॅरलल सर्किट. आता पॅरलल सर्किट मध्ये सुद्धा या ठिकाणी काय येतं की इन केस ऑफ पॅरलल सर्किट आणि इन केस ऑफ सेरीज सर्किट. आता सेरीज सर्किट म्हणजे काय, वेन द गिवन स्विचेस, दिलेले स्विच हे एका मागे एक जोडले जातात. म्हणजे लाईक दिस इज अ सपोज, आता स्विच कन्सिडर करताना आपण असं करणार आहे की नाव दिस इज अप्पर पार्ट आणि याप्रमाणे लोक तुम्ही बघा घरामध्ये हे स्विच असे तिरक्या पद्धतीने लावलेले असतात, नाही का. म्हणजे आपण हे बटन दाबतो, हे बटन दाबलं का स्विच चालू होतो आणि सोडून दिलं का पुन्हा दुसऱ्यांदा दाबलं का तो स्विच बंद होतो. मग हे जे स्विच आहे, दीज आर डिनोटेड बाय S1 आणि S2 ने दाखवले जातात. आणि त्याला कॉल करताना this is denoted by P and second one denoted by Q. So therefore series circuit is denoted by P and Q. म्हणजे P आणि Q. समजा तुम्हाला त्या ठिकाणी तीन असतील, P, Q and R and S and T, याप्रमाणे ती कंटिन्यू चालू. आणि मग हे सर्किट जे आहे ते काय केलं जातं, एखाद्या बॅटरीला जोडलं जातं. मग इथे हेर इज अ बॅटरी, मग इथे ही बॅटरी असते आणि त्याला परत काय केलं जातं, या ठिकाणी लॅम्प लावला जातो. दिस लॅम्प इज पुट इनसाइड द सर्किट. मग आता तो आपल्याला दिसण्यासाठी किंवा जेणेकरून सर्किट चालू आहे का बंद आहे. ही झाली सेरीज सर्किटची डायग्राम. दोनच्या ऐवजी तीन जोडा, चार जोडा, किती पण स्विच आपण जोडू शकतो. फक्त मी दोन दाखवले. वेन टू ऑर मोर दॅन टू स्विचेस आर कनेक्टेड वन बाय वन, देन इट इज नोन ॲज अ सेरीज सर्किट डायग्राम. सेरीज सर्किट डायग्राम. आणि मग इन दिस सर्किट इफ यू सी देअर the करंट यू मस्ट शो इनसाइड इट. त्याच्यामध्ये करंट आपण दाखवलाच पाहिजे. मग आता ह्या करंट फ्लो करताना या पद्धतीने इकडं हा करंट आपण दाखवतो, नाही का. करंट याप्रमाणे दाखवायचं. आता
तो इकडं बाहेर पडताना याप्रमाणे नाही का, म्हणजे पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे त्याची काय असती, फ्लो असतो. पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे फ्लो असतो. मग आता 2 नंबरचं जे सर्किट आहे त्याला म्हणतात पॅरलल सर्किट. आता हेच जर स्विच समजा हा पहिला स्विच आहे, दिस पी स्विच, आणि दिस इज द सेकंड स्विच, इट इज डिनोटेड बाय द क्यू स्विच. हा क्यू स्विच. बट the switches are connected in the diagram, then it is denoted by S1 आणि S2. मग समजा एक पॅरलल मध्ये जर ते जोडले, when they are connected in parallel, then the circuit is known as a parallel circuit, आणि it is denoted by, आणि ते कशाने डिनोट केलं जातं, पी आर क्यू, म्हणजे पी आर क्यू ने दाखवलं जातं. हियर इफ यू सी देअर, या आपण असा जोडल्यानंतर हियर इट इज कनेक्टेड टू द बॅटरी मध्ये जोडले जातात, आणि इकडं याला लॅम्पला जोडून दिलं जातं. नाव इट इज कनेक्टेड टू द लॅम्प. आता हा जर आपण या ठिकाणी जोडला आणि इथं या ठिकाणी जोडलं गेलं, तर नाव इट इज नोन ॲज अ पॅरलल सर्किट डायग्राम. आता इन स्विच मध्ये कधी पण जर स्विच ऑन असेल, इफ इट इज ऑन, देन इट इज डिनोटेड बाय 1, आणि जर स्विच ऑफ असेल तर तो कशाने दाखवला जातो, इट इज डिनोटेड बाय 0. तो 0 ने दाखवला जातो. लक्षात घ्या, स्विचच्या एकूण 2 प्रकार आहेत. मग ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवले. आता आपण त्याच्या प्रत्यक्षात डेफिनेशन विचारात घेणार आहे. त्याचं एक टेबल तयार होतो. आता ऑर म्हणल्यानंतर ऑरचा टेबल जो आपण वापरला होता ट्रूथ टेबल म्हणून, तोच ट्रूथ टेबल इथं सुद्धा वापरायचा आहे. फक्त तो 0 आणि 1च्या भाषेत सुद्धा सांगावा लागेल. मग ऑन म्हणजे 1 म्हणजेच काय, टी मीन्स ट्रू, आणि 0 मीन्स ऑफ, दॅट इज एफ. इट इज डिनोटेड बाय द एफ. ओके. हा, मग आता आपण ते पाहू. Application of logic to the switching circuit. मग पहिल्यांदा there are 2 types of circuit diagram. एकूण 2 प्रकारच्या सर्किट डायग्राम आहे. तर मग पहिली सर्किट कोणते येतं, सिरीज सर्किट, पी अँड क्यू. आपण दाखवलं पी अँड क्यू म्हणजे इथं अँडचा टेबल वापरला आहे. लक्षात घ्या, अँडचा टेबल एका मागे एक जोडलं जातं. दॅट इज कॉल्ड ॲज अ series circuit. It is called as a series. The circuit, when the given switches are connected to each other one by one, एका मागे एक जोडले जातात. देखा, it is denoted by 1 by 1. Then the circuit is called series circuit. Then the series circuit is called series circuit, and it is denoted by P and Q. P and Q. आता if the circuit is on, then it is denoted by 1. जर सर्किट ऑन असेल तर ते 1 ने डिनोट केलं जातं. लक्षात घ्या, ऑन साठी 1 आणि ऑफ साठी 0. It is denoted by the 0. When the circuit is off, then it is denoted by 0. जनरल मध्ये समजतं आपल्याला की जर 1 असेल तर ऑन, आणि 0 असेल तर ऑफ. 0 असेल तर ऑफ. ओके. नेक्स्ट, आता पॅरलल सर्किट म्हणजे काय, मीन्स इट इज डिनोटेड बाय पी ऑर क्यू. इट इज डिनोटेड बाय पी ऑर क्यू. When the given switches are connected by, either connected 1 by 1 च्या ऐवजी काय करायला लागलं आपल्याला, कनेक्टेड in the circuit
इन पॅरलल मध्ये जोडले. जर पॅरलल मध्ये असेल तर पॅरलल सर्किट म्हणायचं. आणि ज्या ठिकाणी 1x1 मध्ये असेल तर सेकंड जे सर्किट आहे ते म्हणजे पॅरलल सर्किट. वेन द स्विचेस आर कनेक्टेड इन पॅरलल then it is called as a parallel circuit. त्याला पॅरलल सर्किट म्हणतात. and it is denoted by P or Q. ते P or Q ने दाखवलं जातं. आता याच्यामध्ये आपल्याला अँडचा टेबल पाहिजे आहे. जो आपण पूर्वी पाहिला होता तोच टेबल इथं आहे बघा, चेंज काहीच नाही. बघा याच्यामध्ये काय कव्हर केलेलं आहे अँडच्या टेबलमध्ये अँड पी अँड क्यू याच्यामध्ये टी ला टी आहे. म्हणजे इथं टी ला टी आहे, बाकीच्या सगळ्या ठिकाणी तो फॉल्स आहे. लक्षात घ्या, टी ला तो टी आहे आणि बाकीच्या सगळ्या ठिकाणी फॉल्स आहे. ज्या ठिकाणी टी आहे त्या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये 1 लिहायचा. टी ला 1 टी ला 1 टी ला 1. परत एफ असेल तर 0 घ्यायची. एफ ला 0 घेतलेले आपण. एफ साठी 0 वापरलेले, टी साठी 1 वापरलेला आहे. आलं लक्षात? टी साठी 1 आणि एफ साठी 0. मग असं जे सर्किट असतं तर टी ला टी असतं म्हणजे ऑनलाच फक्त ते ऑन केलं जातं. ऑनलाच ते फक्त ऑन केलं जातं. मग आता दुसरं मग फक्त आपण ध्यानात काय ठेवायचं, टी ला टी असतो आणि ज्या ठिकाणी टी आहे त्या ठिकाणी 1 वापरायचा ब्रॅकेटमध्ये. टी आणि एफचं तर घ्यायचंच, पण ब्रॅकेटमध्ये 1 0 हे याचा यूज करणं गरजेचं नाही का. मग ऑरचा टेबल. आता ऑर मध्ये काय असतं, एफ ला एफ म्हणजे हा लास्ट बघा, एफ ला ऑर मध्ये एफ ला एफ असतो म्हणजे हा आपण ह्या ठिकाणी एफ ला एफ आहे असं या ठिकाणी इंडिकेट केलेलं आहे. एफ ला या ठिकाणी एफ आहे आणि हा टी ला टी आहे. मग बाकीच्या सगळ्या ठिकाणी तो ट्रू असतो. टी ला ट्रू, टी एफ ला ट्रू, एफ टी ला ट्रू आणि एफ ला एफ असतो. ज्याला टी असतं तिथं 1 वापरायचं आणि ज्या ठिकाणी एफ असतं तिथं 0 वापरायचं. ज्या ठिकाणी एफ असतं त्या ठिकाणी 0 वापरायचं. तर स्टुडंट, आपण स्विचिंग सर्किट डायग्रामचे टाइप्स आणि सर्किट डायग्राम पाहिल्या. जर त्या तुम्हाला आवडल्या असेल तर पेंढारकर क्लासेस राहताला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा व तुमच्या समस्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या.